नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर व्याकरणचा धडा आहे त्याचं नाव काय? संधी। काय नाव आहे त्याच्या? संधी। आणि संधी यांचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया संधीमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, आता आपण पाहणार आहे की संधी यांची परिभाषा काय आणि संधी आहेत काय ते आता आपण पाहणार आहे। तर चला बघून घ्या। संधि का अर्थ है मेल या जोड़। जब दो ध्वनियां निकट होने पर आपस में मिल जाती है और नया रूप धारण कर लेती है तो ऐसे ध्वनि समूह को संधि कहते हैं। इथे काय म्हणाला आहे? संधी यांचा अर्थ काय आहे? नीट प्रमाणे ऐकून घ्या। संधी यांचा अर्थ आहे मेल किंवा जोड। जेव्हा दोन ध्वनी निकट म्हणजे खूपच जवळ होणाऱ्या आपस में मिळून घेत आहे त्यांना नया रूप धारण करलेले जाणार आहे अशी ध्वनीला तुम्ही समूह संधी असंही म्हणतं। काय म्हणतात? समूह असे संधीला तुम्ही ध्वनी समूह असंही म्हणता आणि त्यांना आपण संधी करतं किंवा बोलत आहे। कळलं? हो। जसं इथे उदाहरण दिलेलं आहे हिमधन आलय, तर काय झालेलं आहे? बरोबर, हिमालय। तर याबद्दल तुम्ही इथे बघणार की उदाहरणमध्ये हिमधन आलय म्हणजे काय होणार? हिमालय। यहाँ हिम का अंतिम अ, तुम्ही इथे बघणार आहे की हिमचा जे अंतिम आहे ते अ तथा आलय का आरंभिक तथा आलय यांचा आरंभिक आ मिलकर आ बन गए हैं आणि त्याला मिळून बघा, त्याला मिळून आरंभिक नीटप्रमाणे ऐकून घ्या। या हिम का अंतिम अ तथा आलयचा आरंभिक आ मिळून नवीन शब्द तयार झालेला आहे। इथे बघा हिम धन अ धन आ लय, तर हिम धन आ धन ला, तर हिमालय। तर याप्रमाणे हिमालय हा नवीन शब्द बनून जात आहे। आता इथे आपण बघणार आहे संधि विच्छेद। काय बघणार आहे? संधि विच्छेद बघणार आहे। जब किसी संधिस्थ शब्द को अलग किया जाता है, जेव्हा कोणताही संधिस्थ या शब्दाला वेगळा करून जात आहे तो उसे संधि विच्छेद कहते। तर त्यांना आपण काय म्हणतात? संधि विच्छेद असंही म्हणतं। जसं इथे बघा, पहिला महात्मा, तर काय आहे? महात्मा बराबर महाधन आत्मा, तर याबद्दल कसा परिवर्तन होऊन जात आहे? महात्मा। इथे तुम्ही बघणार महर्षी, तर बराबर महाधन ऋषी, तर याप्रमाणे काय होणार? महर्षी। तिसरा तुम्ही बघणार स्वागत, तर सुधन आगत, तर काय होणार? स्वागत। आणि चौथा तुम्ही बघणार गणेश, तर ग धन ईश, तर काय होणार? गणेश। तर याबद्दल यांचा असं संधि विच्छेद करून देत आहे। आता आपण बघणार आहे संधी यांचा 3 प्रकार। काय बघणार आहे? संधी यांचा 3 प्रकार। तर पहिला काय आहे? स्वर संधी, दुसरा व्यंजन संधी आणि तिसरा तुमचा विसर्ग संधी आहे। संधीचे किती प्रकार आपण पाहणार आहे? 3। कोणकोणता? स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी, हा 3 प्रकार आपण पाहणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, इथे पहिला आपण बघणार आहे स्वर संधि। काय बघणार आहे? स्वर संधि। तर दो स्वरों के मेल जो परिवर्तन होता है उसे स्वर संधि कहते हैं। इसके 5 प्रकार है। जेव्हा दोन स्वर मेल होऊन जात आहे किंवा मिळून जात आहे त्याबद्दल परिवर्तन होऊन जात आहे त्यांना आपण स्वर संधि असंही म्हणतं आणि यांचा 5 प्रकार आहे। किती प्रकार आहे? 5। तर पहिला कोणता आहे? दीर्घ संधि, दुसरा गुण संधि आणि तिसरा वृद्धि संधि आणि चौथा यण संधि आणि पाचवा तुमचा आहे अयादी संधि। तर याप्रमाणे यांच्या 5 प्रकार इथे दिलेले आहे। तर आता आपण पाहणार आहे पहिला कोणता आहे? दीर्घ संधि आहे। कोणता आहे? दीर्घ संधि। तर चला बघून या दीर्घ संधि मध्ये काय आहे। दो स्वर्ण स्वर जब पास पास आते हैं तो दोनों मिलकर उसी वर्ण को दीर्घ स्वर बन जाते हैं, इसे दीर्घ संधि कहते हैं। हर्ष या दीर्घ अ ई उ के आगे क्रमशः आ ई उ बन जाते हैं। तर याप्रमाणे इथे पहिला जे दीर्घ संधि आहे यांच्या परिभाषा कसे दिलेले आहे? दो स्वर्ण किंवा दो स्वर्ण जेव्हा खूपच पास म्हणजे खूपच जवळ जवळ येत आहे त्या दोनोंना मिळवून त्या सर्वांना किंवा त्या वडाचं दीर्घ स्वरून बनून जात आहे त्यांना आपण दीर्घ संधि असंही म्हणतं। यामध्ये हर्ष या दीर्घ अ ई उ यांचा समोर आ ई उ बनून जात आहे। तर याप्रमाणे इथे असंही दिलेले जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। इथे बघा त्यांचं उदाहरण काही दिलेले आहे, नीट प्रमाणे ऐकून घ्या। मतधन अनुसार म्हणजे मातानुसार, परधन अधीन म्हणजे पराधीन, वीरधन अंगना म्हणजे वीरांगना, शतधन अधिक म्हणजे शताधिक, धर्मधन अंध म्हणजे धर्माध, आत्मा धन अर्पण म्हणजे आत्मपण,
सधन अकार म्हणजे साकार, नवधन आशय म्हणजे नवाशय, मरणधन आसन म्हणजे मराळासन, वृक्षधन अरावपण वृक्षारोपण, परीक्षा परीक्षाधन अर्थी परीक्षार्थी, तर सुधन उक्ती सुक्ती, वधुधन उत्सव वधुत्सव, कपिधन ईश कपिश. तर याप्रमाणे असंही दिलेले जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. इथे बघा, आता आपण पाहणार आहे गुणसंधी. आता आपण दुसरा पाहणार आहे गुणसंधी. बघा नीट प्रमाणे ऐकून घ्या. नियम, यदि अ या आ के आगे ई या ई आए तो दोनों मिलने बनता है ए. जेव्हा अ किंवा आ येऊन जात आहे त्याबद्दल ई किंवा ई जोडून जात आहे त्याबद्दल काय नवीन शब्द बनतं, ए नवीन शब्द बनत जात आहे. आता आपण दुसरा पाहणार. यदि अ या आ, यदि या आ आगे उ या उ आए तो दोनों मिलने में ओ बनता है. जेव्हा अ किंवा आ किंवा उ येते तर मिळून ओ शब्द बनून जात आहे. ग बता, कळलं ना तुम्ही? हो. यदि अ या आ को आगे री आए तो उनके मिलने पर अर बनता है. तर याबद्दल इथे तुम्ही पाहणार. पहिला, देवधन इंद्र म्हणजे देवेंद्र, सूरधर इंद्र म्हणजे सुरेंद्र, गजधन इंद्र म्हणजे गजेंद्र, शुभधन इच्छा म्हणजे शुभेच्छा, धर्मजन ईद म्हणजे धर्मेंद्र, महाधन ऊर्जा म्हणजे महोर्जा, गडधन ईश म्हणजे गणेश, गंगाधीन उदक म्हणजे गंगोतक, अखिल धन ईश म्हणजे अखिलेश, महाधन उतदी म्हणजे महोदी, पूर्वधन उक्त म्हणजे पूर्वाक्त. इथे पूर्वधन उक्त म्हणजे पूर्वाक्त, नवधन उडा म्हणजे नवोडा, गंगाधन उर्मी म्हणजे गर्गोमी, सागरधन उर्मी म्हणजे सागरोमी, जलधन उर्मी म्हणजे जलोमी, ब्रह्माधन ऋषी म्हणजे ब्रह्मर्षी, महाधन ऋषी म्हणजे महर्षी, सप्तधन ऋषी म्हणजे सप्तर्षी. तर याप्रमाणे इथे जे गुणसंधी दिलेले आहे त्यांचं प्रकार असंही परिवर्तन होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा आता आपण पाहणार आहे तिसरा कोणता आहे वृद्धी संधी. तिसरा कोणता आहे तुमच्या समोर वृद्धी संधी दिलेली आहे. तर चला वृद्धी संधी काय आहे त्यांचे नियम आणि त्याचा कसा करून जात आहे ते आपण बघणार आहे. बघा नियम, यदि अ आ के बाद ए हो तो दोनों मिलकर ए हो जाते. जेव्हा अ किंवा आ यांचा नंतर ए किंवा ए दोनों मिळून जाणार आहे तर ए बनन जाणार आहे. आणि यदि अ आ के बाद ओ औ हो तो दोनों मिलकर औ हो जाते हैं. तेव्हा बद्दल दुसरा तुम्ही बघणार, यदि अ किंवा आ यांचा बद्दल औ किंवा ओ मिळून जाणार आहे तर औ शब्द असा नवीन शब्द बनून जात आहे. जसा एक धन एक, वित्तधन ऐष्णा वित्तोष्ण, मतधन ऐक मत्तेक्य, परमधन औषध परमशद, महाधन ओज महोज, परमधन ऐश्वर्य परमेश्वर, देवधन ऐश्वर देवेश्वर. तर याप्रमाणे विद्धी संधीचा असा नवीन शब्द बनून जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. आता आपण चौथा पाहणार आहे. चौथा कोणता? यण संधी. कोणता आहे? यण संधी. बघा नियम, जब ई या ई के बाद जेव्हा ई किंवा ई व नंतर वर्ण के अतिरिक्त वर्णाचा अतिरिक्त कोणताही अन्य स्वर होत आता है तो ई के स्थान पर य, यदि उ या उ के बाद उ वर्ण अतिरिक्त कोई अन्य स्वर आता है तो उ या उ का व, तो री के बाद अतिरिक्त कोई भिन्न स्वर आता है तो री का र हो जाता है. तर याप्रमाणे इथे यण संधी. बघा यण संधि यांचा नियम बघणार आता तुम्ही. जब ई या ई के बाद ई वर्ण के अतिरिक्त कोई अन्य स्वर आता है तो ई के स्थान पर य, यदि उ या उ के बाद उ वर्ण अतिरिक्त कोई अन्य स्वर आता है तो उ या उ का व, तो री के बाद री अतिरिक्त कोई भिन्न स्वर आता है तो री का र हो जाता है. तर याप्रमाणे तुम्ही बघणार, नीट प्रमाणे ऐकून घ्या. जेव्हा ई यानंतर ई या बाद ई वर अतिरिक्त कोणताही अन्य स्वर येत आहे त्याबद्दल ईच्या स्थानावर य आणि उ या उ यांचा उ वर्ण अतिरिक्त कोणताही अन्य स्वर जात आहे तो उ या उ चा तहा व तथा री यांचा बद्दल री अतिरिक्त कोणताही भिन्न स्वर येऊन जात आहे तो रीचा र होऊन जात आहे. कळलं? हो. तर चला यांचा काही अर्थ आहे ते बघून घ्या. जसं इथे बघा, नीट प्रमाणे ऐकून घ्या. इथे तुम्ही बघणार आहे की अतिधन अतिक म्हणजे अत्यधिक, यदिधन अपि यद्यपि, प्रतिधन अक्षर प्रत्यक्षर, अतिधन अंत अंत्यंत, अतिधन आचार अत्याचार, इतिधन आदि इत्यादि, विधन आयम व्यायम, मात्रधन इच्छा मात्रोक्षा,
अतिधन आदेश अध्यादेश, प्रतिधन आगमन प्रत्यागमन, प्रतिधन एक प्रत्येक, निधन ऊन नियून, सुधन अक्षा स्वक्ष, मात्रधन आज्ञा मात्राज्ञा, प्रितधन आज्ञा प्रिताज्ञा, अनुधन य अन्वय. तर याप्रमाणे इथे काही शब्द असंही प्रमाणे दिलेले जात आहे. तर तुम्ही कसं करणार किंवा कसं समजणार आहे तुम्हाला कळत आहे? हो. तर चला अजून बघून घ्या. आता आपण बघणार आहे पाचवा. बघा पाचवा कोणता आहे? अयादी संधी. काय आहे? अयादी संधी. यांचा नियम काय आहे? यदि ए ओ ओ इसे आगे इससे भिन्न कोई अन्य स्वर आ जाए तो एका आय आणि औ तथा ओ का अव बन जाता है. तर याबद्दल तुम्ही पाहणार की जेव्हा यदि एचं ऐ औचं औ आणि औचं यांचं भिन्न होऊन जात आहे किंवा कोणताही अन्य स्वर आ जाए तो याचं ऐचं आय होऊन जात आहे. जसे इथे तुम्ही बघणार नेधन अन म्हणजे नयन, शेधन अन म्हणजे शयन, गेधन अक म्हणजे गायक, गैधन अन म्हणजे गायन, भोधन अन म्हणजे भवन. तर पोधन अन म्हणजे पवन, पोधन अन पावन, पोधन अक पावक, नवधन इका म्हणजे नायिका, भोधन उक म्हणजे भाऊ. तर याप्रमाणे अयादी संधी असंही परिवर्तन होऊन जात आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? सगळं सांगा. हो. तर अजून काय आहे बघून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा ज्या संधी आहे त्यांचे प्रकार पाहिले आणि कशा प्रकारे यांचं वर्णन केलेले जात आहे ते पण पाहिले, यांची परिभाषा पाहिले आणि स्वर किंवा व्यंजन बद्दल यांचं परिवर्तन कसं होऊन जात आहे, संधीबद्दल यांचे परिवर्तन कसं होऊन जात आहे, हा सगळं आपण पाहिले. संधीमध्ये आपण पाहिले की त्यांचा प्रकार आणि त्यांच्या उपयोगीसाठी काय वस्तू लावत आहे किंवा कोणता शब्द कुठे वापरत जात आहे, हे सगळं आपण इथे पाहिलेले आहे. कळलं? हो. धन्यवाद.